नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 18 एप्रिल 2025 वार शुक्रवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढंच तुमचं यश मोठं असेल. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीत चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना थेट आव्हान दिलं आहे. उच्च अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी ट्रकद्वारे सामान शिफ्टिंग करीत असताना महिलेच्या 4 चाकी गाडीतील 5 लाखाहून अधिक किमतीचा सोन्या चांदीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. आता प्रश्न असा की इतक्या कडक सुरक्षेच्या परिसरात चोरटे एवढं मोठं काम करून निसटले तरी कसे? पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट. एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उच्च अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी चोरीची ही घटना घडली आहे. फिर्यादी महिलेच्या पतीची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाल्याने सामान शिफ्टिंग करिता ट्रक बोलावण्यात आला होता. ट्रक मध्ये 7 ते 10 कामगार उपस्थित होते. या दरम्यान फिर्यादी महिलेने आपल्या 4 चाकी वाहनाच्या सीट खाली ठेवलेली एक काळी बॅग गायब झाली. 5,24,500 रुपये किमतीचा मुद्देमाल गहाळ झाला. फिर्यादी महिलेने तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 305 अंतर्गत गुन्हा नोंदविला. घटनास्थळी पोलीस, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ञांनी पंचनामा केला. सदर परिसरात यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे उच्च अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शासकीय निवासस्थान, उच्च अधिकाऱ्यांचा परिसर आणि तरीही लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी गायब केला. पोलिसांसाठी हे केवळ एक प्रकरण नाही तर थेट प्रतिष्ठेचं आव्हान ठरू लागलं आहे. पुढील तपासात नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भर उन्हाळ्यात अमरावतीकरांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. माहुली परिसरात सिंबोरा धरणातून येणाऱ्या पाईपलाईन मध्ये मोठी गळती झाल्याने अमरावती आणि बडनेरा शहरात 22 आणि 23 एप्रिल रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. ही पाईपलाईन 1500 मिलीमीटर व्यासाची असून ती अचानक फुटल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम करीत आहे. माहुली परिसरात जुनी 1500 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन अचानक फुटल्याने अमरावती व बडनेरा शहरातील पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. ही पाईपलाईन सिंबोरा धरणातून शहरात पाणी आणण्याकरिता वापरली जाते. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून अनेक भागांमध्ये आधीच नळाला पाणी कमी येत आहे. आता पाईपलाईन फुटल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. पाईप मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पथकाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. 22 व 23 एप्रिलला या 2 दिवसाकरिता पाण्याचा जपून वापर करावा आणि मुबलक साठा करून ठेवावा. या काळात शहरातील पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होताच पुन्हा नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल असंही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शहरवासियांनी संयम बाळगावा आणि अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. मी संजय लेवरकर, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावती. आपल्या अमरावती शहराला सिंबोरा धरणावरनं पाणी पुरवठा करण्यात येतो आणि नेरपिंगळाई ते अमरावती या दरम्यानची जी 1500 मिलीमीटर व्यासाची PSC जलवाहिनी आहे, त्या जलवाहिनीवरती माहुलीच्या जवळ गळती निर्माण झालेली आहे
उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचा वापरसुद्धा वाढलेला आहे आणि ती गळती त्वरित दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गळती दुरुस्तीचं काम दिनांक 22 रोज मंगळवार या दिवशी हाती घेतलेलं आहे आणि हे गळती दुरुस्तीचं काम आम्ही रात्रंदिवस अव्याहतपणे करणार आहेत आणि गळती दुरुस्तीचं काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याची आम्ही दक्षता घेत आहे. तर 22 आणि 23 तारखेला अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणी पुरवठा हा बंद राहील. त्याकरिता सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी पाणी जपून वापरावे, त्याचा साठासुद्धा करून ठेवावा की जेणेकरून आपल्याला या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्रास होणार नाही आणि मध्यप्रास या कामात सहकार्य करावे. धन्यवाद. 2 दिवसांचा पाण्याचा तुटवडा लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. प्रशासनाकडनं युद्ध पातळीवर काम सुरू असलं तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणं गरजेचं आहे. 14 ते 20 एप्रिल दरम्यान देशभरात राष्ट्रीय अग्निशमक सप्ताह साजरा करण्यात आलाय. अमरावतीत मनपा अग्निशमक दलाने या सप्ताहात विविध ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करत आग प्रतिबंध आणि सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली आहे. जाणून घेऊया या उपक्रमाचा सविस्तर वृत्तांत. राष्ट्रीय अग्निशमन सप्ताह हा 1944 साली मुंबईतील व्हिक्टोरिया फोर्ट येथे SS फोर्ट 16 जहाजावर झालेल्या विनाशकारी स्फोटाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दुर्घटनेत 1300 नागरिकांचा मृत्यू झाला, 27 जहाजे जळून खाक झाली आणि 66 अग्निशमक जवान हुतात्मा झालेत. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 14 ते 20 एप्रिल दरम्यान हा सप्ताह साजरा होतो. अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमक विभागाने या सप्ताहात आग प्रतिबंध आणि सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविलेत. 18 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय परिसरात मुख्य अग्निशमक अधिकारी लक्ष्मण पावडे आणि अग्निशमक अधीक्षक संतोष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या प्रात्यक्षिकांद्वारे आग म्हणजे काय, आगीचे प्रकार, वर्गीकरण, आग विझवण्याच्या पद्धती, LPG गॅस सिलेंडर हाताळणी आणि आगीच्या संकटात स्वतःचा व इतरांचा बचाव कसा करावा याची सविस्तर माहिती देण्यात आली. एक पाय पुढे घ्यायचा आणि आठीवर एक ठेवायचा होता आणि दाबायचं. ओके, ठीक आहे. दाब घ्या. काय द्यायची नाही, आपली बोलायची बरोबर, सिक्युरिटी काढायची बरोबर. एक पाय पुढे घ्या. कंट्रोल वाला आहे तुम्ही. फायरमन अमोल साळुंके, योगेश ठाकरे, योगेश साबळे आणि वाहन चालक गौरव फुके यांनी याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः नर्सिंग महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना अग्निप्रतिबंधक उपाययोजना आणि अग्निसुरक्षेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. अमरावतीच्या अग्निशमक विभागाने या सप्ताहात राबवलेल्या जनजागृती उपक्रमांनी नागरिकांमध्ये आग प्रतिबंधाबाबत मोठी जागरूकता निर्माण केली आहे. अग्निशमक जवानांच्या शौर्याचा गौरव करत हा सप्ताह यशस्वीपणे पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले अमरावती बडनेरा उड्डाणपुलाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरत आहे. आता या कामाला गती मिळणार असून वाहतूक बदलाबाबत महत्वपूर्ण सूचना वाहतूक विभागाने दिल्या आहेत. पाहूया आमचा हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती शहर व बडनेरा शहराला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील जुना रेल्वे गेट म्हणजेच अलमास गेट ते बगिया टी पॉइंट या दरम्यान नव्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत सुरू असलेले हे काम गेल्या 4 वर्षांपासून भूसंपादनाच्या वादामुळे रखडले होते. मात्र आता हा वाद संपल्याने पुलाचे चौपदरीकरण व मजबूतीकरण सुरू करण्यात आले आहेत. या कामाकरिता 17 एप्रिल ते 17 मे या कालावधीत संबंधित मार्ग बंद ठेवण्यात येणार असून वाहतूक वळविण्यात आली आहे. बडनेरा ते अमरावती शहराला जोडणारा हा मुख्य महामार्ग ज्या रस्त्यावर उड्डाणपुलाचं काम सुरू होतं तो आता 1 महिन्याकरता बंद करण्यात आलेला आहे. गेल्या 4 वर्षापासून हे या उड्डाणपुलाचं काम रखडलेलं होतं आणि आता हे काम सुरळीत झालेलं आहे आणि या कामाला गती मिळणार आहे. त्याकरिता येत्या 17 एप्रिलपासून तर 17 मेपर्यंत या रस्त्याचं जे वाहतूक आहे ते वळविण्यात आलेली आहे आणि या संदर्भात वाहतूक शाखेचे
शाखेकडून एक माहिती प्रेस नोट द्वारे माहिती जारी करण्यात आलेली आहे. जाणून घेऊया वाहतूक बदलाचे नियोजन. यामध्ये यवतमाळकडून येणारी जड वाहने ही बडनेरा येथील यवतमाळ वाय पॉइंट ते अकोला वाय पॉइंट मार्गे, कोंडेश्वर वाय पॉइंट, राममेघे कॉलेज चौक व बगिया वाय पॉइंट मार्गे अमरावती शहर राहणार आहे. तर हलकी खासगी वाहने व दुचाकी ही अल्मास गेट, नेमाणे गोडाऊन, निंबोरा मार्गे अमरावती शहरात प्रवेश करू शकतील. पर्यायी मार्ग ही बगिया टी पॉइंट, प्राइम पार्क, MIDC मार्गे अमरावती राहील. वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी प्रेस नोटद्वारे वाहन चालकांना आवाहन केले आहे की सर्वांनी या बदलांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. वाहतूक शाखेच्या वतीने जो प्रेस नोट जारी केलेली होती त्यामध्ये जे वळण रस्त्याचे जे नियम दिले होते, निर्बंध दिले होते, ते निर्बंध इथे कुठेही दिसून येत नाही. कारण जे वळण रस्त्याचा तो अल्मास गेट ते बगिया पॉईंट वाय पॉईंटपर्यंत जो रस्ता यांनी निर्गमित केलेला आहे, मात्र तो रस्तासुद्धा बंद आहे आणि अशा वाहनधारकांना खूपच याचा त्रास सहन करावा लागत आहे. असेही करून चंद्रानगरापासून तर या पुलापर्यंत जिथं मी उभा आहे तिथपर्यंत ते येऊ शकतात आणि याच्यासमोर गेले तर त्यांना तिथून परत यावं लागत आहे. मात्र हा जो प्रेस नोटमध्ये रस्ता जारी केलेला होता तो चुकीचा आहे आणि याचा अतोनात त्रास काही वाहनधारकांना होता. या संदर्भात माझ्यासोबत युवा स्वाभिमानीचे एक कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. या वस्तीमधून शेतामध्ये जायचं होतं. शेतामध्ये जायच्या वेळेस तो रस्ता स्मशानभूमीपर्यंत बंद करण्यात आलेला आहे. प्रेस नोटमध्ये हा लहान वाहनाकरिता रस्ता सुरू राहील असं या प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे, पण तोही रस्ता त्यांनी बंद केलेला आहे. आता मला सांगा, आपल्या गावामधली मयत झाली, प्रेत न्यायचं असं, कोणाला शेतात जायचं असेल, कोणाला शाळेकरूच्या विद्यार्थ्यांना पोचून द्यायचं असेल तर ते कशाद्वारे जायचं हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे बडनेरावासियांना, जुनी वस्तीवासियांना. भूसंपादनाच्या वादातून गेल्या 4 वर्षापासून या उड्डाणपुलाचं काम रखडलेलं होतं. मात्र आता रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे काम पूर्ण MRIDCच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे आणि येत्या 1 महिन्यात हे काम पूर्ण होईल असा ठराविक या कामाचा कालावधी दिलेला आहे. त्याकरिता वाहतूक सुरळीत राहावी, वाहतूक विस्कळीत होऊ नये, वाहतुकीला कोणताही खोळंबा निर्माण होऊ नये याकरिता 1 महिन्याकरता म्हणजे 17 एप्रिल ते 17 मेपर्यंत हा रस्ता बंद करण्यात आलेला असून इतर ठिकाणावरून या रस्त्याची वाहतूक वळवण्यात आलेली आहे. आता 1 महिन्यात हा रस्ता पूर्ण होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरा पर्सन राहुल वानखेडेसोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. हा उड्डाणपूल शहराच्या वाहतूक समस्यांवर कायमचा तोडगा देणारा ठरेल. प्रशासनाकडनं रस्ते सुधारण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्न हा सुखद ठरेल आहे. अमरावती शहर आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसने केंद्र सरकारच्या कथित द्वेषपूर्ण आणि सूडबुद्धीच्या कारवाई विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेस नेत्यांनी निवेदन सादर करत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. चला जाणून घेऊया या आंदोलनाचा सविस्तर वृत्तांत. जब मोदी डरता है ईडी को आगे करता है, जब मोदी डरता है ईडी को आगे करता है. दडपशाहीचा निषेध दो, दडपशाहीचा निषेध दो. शुक्रवार 18 एप्रिल 2025 रोजी अमरावती शहर आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालमत्ता जप्त केल्याची आणि काँग्रेस नेत्यांविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून खटले दाखल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शहराध्यक्ष बबलू शेखावत, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखडे, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार आणि प्रदेश सचिव आसिफ तवक्कल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. निदर्शनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. आंदोलनात माजी महापौर अशोक डोंगरे, मुन्ना राठोड, हरिभाऊ मोहोळ, पंकज मेश्राम, अब्दुल रऊफ, अभिनंदन पेंढारी, सोमेश्वर अप्पा मुंजाळे, डॉक्टर मतीन अहमद, हुसेन खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसने या कारवाईला लोकशाही विरोधी ठरवत तीव्र निषेध व्यक्त केला. काय मागणी घेऊन आज तुम्ही आंदोलन? नॅशनल हेराल्ड प्रसंगी
जे की त्यामध्ये काही तथ्य आतापर्यंत आढळलं नाही. पुन्हा त्याची उडून ताळून आणून त्याची चार्जशीट दाखल करणं हे कुठंतरी नियतीला धरून नाही. त्यांची नियत ही खोटी आहे. म्हणून वारंवार नॅशनल हेराल्डचं प्रकरण वारंवार 12-13 वर्षापासून सातत्यानं ते काढत आहे. त्यामध्ये आजपर्यंत कुठलेही पुरावे सापडले नाही, त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. तरी पण पुन्हा काँग्रेसला कसं बदनाम करता येईल किंवा काँग्रेस कशी बॅकफूडवर जाईल या एकमेव राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे चार्जशीट आता दाखल केल्या गेली आहे. चार्जशीट दाखल केली काय, पुन्हा कोर्टात आम्ही लढूच, कोर्टात काही निष्पन्न होणार नाही. परंतु जे काही आज आमचं जे काही आंदोलन असतील, आमचं जे काही काम असतील किंवा राहुल गांधीचा जो काही संघर्ष असेल, सोनिया गांधींचा काही संघर्ष असेल, त्याच्यावर कुठंतरी दडपण यावं, त्यांना कुठंतरी वारंवार बदनाम करण्यात यावं, यासाठी हे पुन्हा त्यांनी चार्जशीट दाखल केली. म्हणून आणि त्यासाठी ईडीचा हे सर्रास वापर करतात हे सर्वसामान्य जनतेच्या आता लक्षात आलं. म्हणून त्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी या दोन्ही मिळून हा आज निषेध मोर्चा काढण्यात आला आणि शिष्टमंडळानं निवेदन दिलं. केंद्र सरकार विरोधातील हा लढा पुढे काय वळण घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अमरावतीत नवीन उडान सुरू झालंय, परंतु आता या विमानतळाच्या नावावरनं राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. एकीकडे चक्षु संत गुलाबराव महाराज यांचं नाव देण्याची मागणी, तर दुसरीकडे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावं अशी बहुसंख्य लोकांची मागणी आहे. या मागणीकरिता मनसे सरसावली आहे. अमरावती विमानतळ सुरू झाल्यानंतर आता त्यांच्या नावावरनं वादंग निर्माण झालं आहे. शहरात 2 गटांमध्ये तीव्र चर्चेला उधाणही आलं आहे. एकीकडे चक्षु संत गुलाबराव महाराज यांचं नाव विमानतळाला देण्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे बहुसंख्य जनतेच्या भावना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावावर केंद्रित आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितलं आहे की 90% लोकांची इच्छा आहे की अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव मिळावं. जर हे नाव न दिलं गेलं तर जनता सरकारला योग्य वेळी उत्तर देईल. मनसेने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची तयारी सुरू केली असून त्यांनी स्पष्ट सूचक इशाराही दिला आहे. अमरावती म्हणजे पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे. जर त्यांचं नाव दिलं नाही तर आम्ही आंदोलन उभं करू. याच वेळी मनसेने पर्यायी सुचवलेलं नावही चर्चेत आलंय. गुलाबराव महाराज यांचं नाव मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीला दिलं जावं, कारण तिथेच ते गेले होते आणि ग्रंथालय संबंधी सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव सर्व गुगलमध्ये आहे आणि मला असं वाटतं जिल्हा परिषदचा ठराव झालेला आहे आणि 90% अमरावती जिल्ह्यातल्या जनमानसाची भूमिका आहे की भाऊसाहेबाचं नाव आपणही गृहीत पकडतो की आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विमानतळच म्हणतो. त्या दिवशी मला असं वाटतं ते पत्र जे आलं पहिले एअरलाईन्सचं त्याच्यातही भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आपलं विमानतळच होतं. त्याच्यामुळं भाऊसाहेबांचंच नाव मिळेल असा मला विश्वास आहे. विषय आहे संत गुलाबराव महाराजांचा नावाचा, तर गुलाबराव महाराज हे मोठं नाव आहे आणि गुलाबराव महाराजांचं नाव मुंबईची जी एशियाटिक लायब्ररी आहे त्याला नाव दिलं गेलं पाहिजे, कारण गुलाबराव महाराजांचा त्या लायब्ररीत एक वास झालेला आहे. तिच्या लायब्ररीयनना गुलाबराव महाराजांनी कसे पुस्तकं लावावं वगैरे असं भरपूर काही सांगितलेलं आहे, म्हणून त्याला नाव देण्यात यावे अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून भाऊसाहेबाचंच नाव मिळेल हा मला विश्वास आहे. आणि भाऊसाहेबांचं नाव कोणी लहान केल्यानं नाव होणार नाही. भाऊसाहेब हे या जिल्हाच भाऊसाहेबाचा म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या तालुक्यात ते विमानतळ आहे, तर निश्चितच या सर्व गोष्टीचा विचार करून शासनही हा विचार करून की भाऊसाहेबाचं नाव दिलं पाहिजे आणि गुलाबराव महाराजांचं नाव एका लायब्ररीला देणं म्हणजे त्यांनी जे काही 136 ग्रंथ लिहिलेले आहे त्याला कुठंतरी शासन त्याचीही दखल घेऊन राहिलं अशा प्रकारचं होईल असं मला वाटतं. उत्तर जनताच देणार आहे, मीच नाही. 90% लोक जिल्ह्यातल्या 90% लोकांची इच्छा आहे की भाऊसाहेबांचं नाव आणि तशा प्रकारचं आपण बोलीभाषेत बोलतोय डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ. म्हणून या गोष्टी उत्तर हे भाऊसाहेबांच्या नावासाठी यांना उत्तर जनताच देणार. विमानतळ चालू झाल्यानंतर अमरावतीच्या गौरवात भर पडली खरी, परंतु आता या नावावरनं सुरू झालेला राजकीय संघर्ष कुठे पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण केवळ वाहतुकीस अडथळा ठरत नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही धोका निर्माण करतो. याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी रात्री मोठी कारवाई केली आहे. झोन क्रमांक 2 अंतर्गत राजकमल चौक ते टांगापाडाव दरम्यान मुख्य रस्त्यावर, फुटपाथवर आणि नाल्यांवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या लोखंडी शेड्स, खोके आणि सिमेंट रॅम्प्सवर अमरावती महानगरपालिकेने जेसीबी मशीनद्वारे तोडक कारवाई केली आहे. ही कारवाई गुरुवार दिनांक 17 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता सुरू होऊन रात्री 9 वाजेपर्यंत चालली आहे. या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता आयुक्त आणि उपायुक्त यांनी तातडीचे निर्देश दिले होते. या कारवाईमध्ये झोन क्रमांक 2 चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, उपअभियंता प्रमोद इंगोले, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद, शुभम पांडे तसेच पोलीस व विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे आणि रस्ते व पार्किंग क्षेत्रे मोकळे करण्यात आली आहेत. महानगरपालिकेची ही कारवाई अतिक्रमण करणाऱ्यांसाठी मोठा इशारा आहे. अशीच ठोस आणि नियोजित कारवाई सुरू राहिली तर अमरावती शहराचा विकास सुकर होईल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासनाची ओळख करून देणं म्हणजे शिक्षणातील एक प्रभावी पायरी ठरते. अमरावतीतील श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी अमरावती महानगरपालिकेला शैक्षणिक भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांची माहिती घेतली, अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्यक्ष पाहिली. 17 एप्रिल 2025 रोजी अमरावती महानगरपालिकेत श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीचं आयोजन अर्थशास्त्र विभागाच्या अनुषंगाने करण्यात आलं होतं. यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर राजश्री रायभोग, प्राध्यापक सागर मेश्राम, प्राध्यापक अमृता पदवाड, लघुलेखक सुनीता गुर्जर, शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतील कार्यप्रणालीची सविस्तर माहिती सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर यांनी दिली. विद्यार्थ्यांनी समाज विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, NULM विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर सचिव विभाग, शिक्षण विभाग, अग्निशमन विभाग, अतिक्रमण विभाग, नगर रचना विभाग, स्वच्छता विभाग आणि इतर विभागांना भेटी दिल्या. अनेक विद्यार्थ्यांनी समितीविषयी माहिती जाणून घेतली. यासोबतच अनेक शंका विचारून अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यात आलं. शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया, सहाय्यक आयुक्त दीपिका गायकवाड, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, करण पारेख यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं. अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर आणि नरेंद्र वानखडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला. शिक्षणात प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा असतो, ही जाणीव या भेटीतून विद्यार्थ्यांना निश्चितच झाली. शासनाच्या यंत्रणांबाबत विद्यार्थी सजग झाले पाहिजे, यासाठी अशा शैक्षणिक भेटींचं महत्व अधोरेखित होत आहे. महानगरपालिकेच्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविषयी नवी जाणीव आणि उत्सुकता निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसून आलंय.
अमरावती येथे येत्या 26 एप्रिल रोजी धनगर समाजातर्फे पंचवटी चौकातील शिवाजी सभागृहात भव्य सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह वाशिमचे पालकमंत्री दत्तामामा भरणे, जत विधानसभा आमदार गोपीचंद पडळकर, कर्नाळा आमदार नारायण आबा पाटील, सांगोला विधानसभा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माळशिरस येथील आमदार उत्तमराव जानकर यांचा जंगी सत्कार होणार आहे। याशिवाय अमरावती लोकसभा खासदार बळवंत वानखडे, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, वर्धा खासदार अमर काळे आणि विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार संजय खोडके यांचाही धनगर समाजातर्फे सन्मान करण्यात येणार आहे। अमरावती जिल्ह्यातील सर्व आमदारांचाही या सोहळ्यात गौरव होणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भूषविणार आहेत। धनगर समाजाचे नेते आणि मतदार वृत्तपत्राचे संपादक दिलीप एडतकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती स्पष्ट केली आहे। 26 एप्रिल शनिवारी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सभागृह पंचवटी येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक नामदार राम शिंदे यांचा धनगर समाजातर्फे सत्कार होत आहे। या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे असतील। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री दत्तामामा भरणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। याच कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, उत्तमराव जानकर, नारायण आबा पाटील यांचा सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे। धनगर समाजाच्या वतीनं अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतराव वानखेडे, डॉक्टर अनिलजी बोंडे, वर्ध्याचे खासदार अमरजी काळे आणि या जिल्ह्यातील सर्व आमदार, या जिल्ह्यातील सर्व विधान परिषद सदस्य या सर्वांचा आम्ही धनगर समाजातर्फे सत्कार घेत आहोत। या सत्कार सोहळ्याला धनगर समाजाने, धनगर समाजाच्या बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित राहावे। त्याचप्रमाणे इतर सर्व बंधू भगिनींनी सुद्धा या कार्यक्रमात उपस्थिती लावावी ही नम्र विनंती। हा भव्य सन्मान सोहळा धनगर समाजाच्या राजकीय आणि सामाजिक ताकदीचे दर्शन घडविणारा ठरणार आहे। 26 एप्रिलला पंचवटी चौकातील शिवाजी सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शहरात 1 दिवसाआड पाणी आणि गावात 5 ते 6 दिवसाआड भातकुली तालुक्यातील गावकऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला थेट विचारला जाब। शहरात माणसं राहतात आणि गावात जनावरे, या संतप्त सवालातून फुटलेली आर्था प्रशासनाच्या कानावर पोहोचते का हे पाहणं महत्वाचं ठरेल। भातकुली तालुक्यातील आसरा, रुणमोचन आणि नांदेड या गावातील रहिवाशांना उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। या गावांना सध्या 5 ते 6 दिवसाआड पाणी मिळत असून पाणी पुरवठा 1 दिवसाआड करण्यात यावा या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना, जीवन प्राधिकरणा सहाय्यक मुख्य अभियंता इंगडे यांची भेट घेऊन करण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोळ यांनी प्रशासनाला थेट विचारलंय, अमरावती शहरात माणसं राहतात आणि गावात जनावरे राहतात का? शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, मग गावातील नागरिकांवर अन्याय का? अमरावती शहरात लोक राहतात आणि गावात जनावर राहतात काय? हा माझा प्रश्न आहे। पाणी जीवन प्राधिकरण 6 दिवसांनी घडत आहे। चला तुम्ही या विभागात आलेले आहे म्हणजे गावात जनावर राहतात आणि अमरावती शहरात लोक राहतात अशी परिस्थिती आहे। आता याची बातमी करणार मी असते म्हणजे प्रशासनाला प्रश्नचिन्ह लिहून द्यायचा आहे, कारण आमच्या नोंदणी केल्या आहे ना। प्राधिकरणाने दिलेल्या उत्तरानुसार नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे, मात्र या उत्तरावर मोहोळ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। काम कधी सुरू झालं, मुदत काय आहेत आणि जे ठेकेदार काम करत आहेत ते काय प्राधिकरणाचे जावई आहेत का? काम वेळेत न केल्यास अशा कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करा। यावेळी मोहोळ यांनी प्रशासनाला इशारा दिला, पाणी न दिल्यास आम्ही गावकऱ्यांना घेऊन प्राधिकरण कार्यालयातच मुक्काम आंदोलन करू। सर्व जबाबदारी प्रशासन व सरकारची राहील। ठीक आहे, तुम्ही काय करा, सूचना कडक करा, कारण काय त्याच्यात आम्ही आंदोलन करू। नाही, हे 105 मध्ये आहे, 105 मध्ये लोक नेतात
तेच म्हटलं आम्ही सुरू करा दिमाग करा तुमचा स्ट्रॉंग दिमाग करा पहिले. कारण काय गावाखाली टाका काय एवढा वेळ नाही आहे त्यामुळे तुम्ही द्या शुक्रवारांना खेड्यातून एवढा उन्हात नाव देणं मिळण्याचा दिवस आहे आम्हीच नाही आहे 6 ते 7 दिवस मीटिंगला असेल. यावेळी संघटनेचे अमित अढाऊ, स्वप्नील कोठे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गावकऱ्यांना दररोजचा पाण्याचा हक्क मिळावा ही मागणी चुकीची नक्कीच नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा ही स्थिती गंभीर असल्याचं संकेत देत आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. मेळघाटमधनं एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे एका आशा वर्करने 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. चला जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा गावात घर बांधकामाच्या किरकोळ वादातून एक अत्यंत निंदनीय घटना घडली. एका आशा वर्करने 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर लाकडी काठीने जोरदार मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या पोटावर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या, तसेच तिचे दातही पडले. इतकेच नव्हे तर या आशा वर्करने गर्भवती महिलेच्या पतीलाही मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर गर्भवती महिला आणि तिच्या पतीवर चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. चिखलदरा पोलिसांना तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मेळघाटातील आदिवासी भागात गर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी नियुक्त असलेल्या आशा वर्कर कडूनच अशा प्रकारची अमानुष कृत्ये घडणे हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. किसको किसको मारा? मेरे घर वाले को मेरे को मैंने ये कि मैं सर मेरे थे घर में मैं कोठे में थी तो जो मारने के आया था ना वो 2 लड़के थे और उसका बाप था और उस लड़की की माँ भी थी. तो पहले वो उन 2 लड़के भी आ गए, उसकी औरत भी आ गई. आपको कहाँ का मारा? ये किसको सर कितना बेकार मारा है ये. सबसे दांत पे मेरे टूट गई है, पूरा मुंह सूज गया मेरा ये पूरा. और बाकी जगह भी जख्म है? ये मारा है सर, पूरा आंख भर मारे. मैं प्रेग्नेंट हूँ सर. वो आशा वर्कर है, फिर भी उसने मुझे इतनी बुरी तरह से मारा सर. इतनी बुरी तरह से मारा सर. वो आशा को गाया उनकी गलत वाली में देख करती हूँ ऐसे वाले क्या खाना नहीं खा रहे बच्ची हमारी. मैंने 2 दिन या घटनेमुळे स्थानिक आदिवासी महिलांमध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींकडूनच असा हिंसाचार होत असेल तर या भागातील महिलांनी कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम डोमा मध्ये एक 21 वर्षाची महिला वर त्यांच्या गावाची आशा वर्करनी मारहाण केली म्हणून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेली आहे. गुन्हा जे आहे ते मारहाण संबंधित जे हर्टचे जे सेक्शन्स आहे त्याप्रमाणे दाखल केलेली आहे आणि गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी त्यांनी नेमलेली आहे. 4 पैकी नंबर 1 तर आशा वर्कर आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे इतर आरोपी सोबतचे जे त्यांचे परिवार आहे ते पण आहे. आणि पोलीसची प्रोसिजरप्रमाणे ते 4 पैकी 3 आरोपीला पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना समजपत्र देऊन त्यांनी रवाना केलेली आहे. आणि उरलेले जे चौथा जे आरोपी आहे ते लहान आहे म्हणून त्यांच्यावर काही कारवाई करू शकणार नाही. पण इतर 3 आरोपी विरुद्ध जे प्रोसिजरल कारवाई आहे ते पोलीस स्टेशननी केलेली आहे. आणि आत्ताची परिस्थिती बघितला
तर जी विक्टिम महिला आहे ते उपजिल्हा रुग्णालय अचलपूरमध्ये भरती आहे. त्यांची उपचार सुरू आहे आणि ठाणेदार त्यांचे जे उपचार करणार डॉक्टर आहे त्यांच्यासोबत संपर्कात आहे आणि आत्ता सुदैवाने ती महिलाची जे कंडिशन आहे ते बरं आहे. म्हणजे त्यांची आणि त्यांच्या पोटात जे बाळ आहेत दोघांची परिस्थिती आता स्टेबल आणि बरं आहे. मेळघाटातील या धक्कादायक घटनेने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि गर्भवती महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी या प्रकरणात कठोर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील घटनेनंतर हिंदू समाजावर खोटे आणि चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ 18 एप्रिल रोजी तेल्हारा शहरात बंद पाळण्यात आलाय. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जाणून घेऊया या घटनेचा आणि बंदचा सविस्तर वृत्तांत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे 16 एप्रिल रोजी दहिगाव फाट्यावरील कमानवरील निळ्या झेंड्याच्या कथित अवमान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप काही स्थानिक नागरिकांनी केला होता. या प्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दहिगाव येथील काही युवकांविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. मात्र ही तक्रार चुकीच्या पद्धतीने आणि सखोल चौकशी न करता दाखल करण्यात आल्याचा आरोप हिंदू समाज आणि स्थानिकांनी केला आहे. या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ समस्त हिंदू संघटना, हिंदू समाज आणि व्यापारी व्यावसायिक वर्ग यांनी स्वयंस्फूर्तीने तेल्हारा शहरात 18 एप्रिल रोजी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तेल्हारा शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद राहिली तर काही भागांमध्ये व्यवहार सुरू होते. स्थानिकांनी तेल्हारा पोलिसांवर घाई गडबडीने आणि पक्षपातीने गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला असून हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. हिंदू समाजाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून खोटे गुन्हे रद्द करावेत अशी मागणी लावली आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि शहरात शांतता कायम होती. तेल्हारा येथील या बंदने हिंदू समाजाच्या निषेधाची तीव्रता दाखवली आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते आणि खोट्या गुन्ह्यांच्या आरोपांवर कसा निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे. आज गुड फ्रायडेच्या निमित्ताने देशभरातील ख्रिश्चन बांधवांनी येशू ख्रिस्तांच्या क्रुसावरील बलिदानाची आठवण करून घेत प्रार्थना आणि उपवास केला आहे. अकोला येथील माउंट कार्मल चर्चमध्येही विशेष प्रार्थना आणि देखाव्याचे आयोजन करण्यात आले. गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मातील अत्यंत महत्वाचा सण आहे जो येशू ख्रिस्तांच्या क्रुसावरील बलिदान आणि दुःखद मृत्यूच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. अकोला शहरातील माउंट कार्मल चर्चच्या प्रांगणात येशू ख्रिस्तांना सुळावर चढवताना सहन कराव्या लागलेल्या यातनांचा देखावा सादर करण्यात आला. या देखाव्याने उपस्थित ख्रिश्चन बांधवांना येशूंच्या त्यागाची आणि प्रेमाची आठवण करून दिली. गुड फ्रायडेच्या या पवित्र दिवशी ख्रिश्चन समाजाने प्रार्थना, उपवास आणि विशेष चर्च सेवांमध्ये सहभाग घेतला. माउंट कार्मल चर्चमध्ये मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित राहून प्रार्थनेत सहभागी झाले. यावेळी येशू ख्रिस्तांच्या क्रुसावरील घटनांची आठवण करून देत विश्वाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देण्यात आला. चर्चमधील या कार्यक्रमाने सर्वांना येशूंच्या बलिदानाचे महत्व आणि त्यांच्या शिकवणींची प्रेरणा दिली. पृथ्वी पर भाई बहनों और विश्वासी गणों, आज हम सबों के लिए बहुत दुखी बात है. प्रभु यीशु ख्रिस्त हमारे पापों के लिए, हमारे गुनाह के लिए उस क्रूस पर मरे. कल हमने ईश्वर का प्रीति भोज में भाग लिया. उस समय उन्होंने अपने शिष्यों का पैर धोया था, पानी से धोया था. लेकिन आज उस 14 चरण द्वारा यीशु ख्रिस्त हमारे लिए उस क्रूस पर मरे और आज उस खून से हमारे पापों के लिए, हमारे जीवन को और इस मानव जाति को धोया है. उसमें से यह पता चलता है उनका मरण और हमारा जीवन, जैसे उन्होंने मरण द्वारा हमें बचाया है, मुक्ति दिलाया है, ताकि हम भी एक दूसरे के प्रति दया दिखाए, अनुकंपा दिखाए, करुणा दिखाए, क्षमा करें, शांति लाए, ताकि एक दूसरे के जीवन में आनंद एवं खुशियां हम फैला सकते हैं. इसलिए प्रभु यीशु ख्रिस्त अंतिम में यह कहता है, तुम्हें शांति मिले.
आइए वो शांति की लेकर एक दूसरे के साथ जिए और आपस में हम प्रेम बढ़ाए और ईश्वर की शांति हमेशा हमारे साथ रहे। आमीन। अकोल्यातील माउंट कार्मल चर्चमध्ये गुड फ्रायडेच्या निमित्ताने आयोजित प्रार्थना आणि देखाव्याने ख्रिश्चन बांधवांना येशू ख्रिस्तांच्या बलिदानाची आठवण करून दिली आहे। हा पवित्र दिवस प्रेम, त्याग आणि शांतीचा संदेश घेऊन आलाय। दुश्मनी होती 1.5 वर्षापासून आणि शेवटी खुनात उतरली। यवतमाळ जिल्ह्यातील मिटनापूर येथे सायंकाळी दुग्ध व्यावसायिकाचा निर्घृण खून झाला आहे आणि अवघ्या 12 तासात आरोपीला बाबुळगाव पोलिसांनी गजाआड केलाय। पाहूया ही धक्कादायक केस। मिटनापूर शिवारातील बेमळा धरण कॅनल जवळ रोजप्रमाणे म्हैस चरायला गेलेले सय्यद नाझीम यांचा मृतदेह सायंकाळी गंभीर जखमी अवस्थेत सापडला। त्यानंतर उपचारादरम्यान रात्री 10 वाजता त्यांचा मृत्यू झालाय। बाबुळगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ एकत्रित तपास सुरू केला आणि अवघ्या 12 तासात आरोपी युनुस मुल्ला जाबीर मुल्ला याला अटक करण्यात आली आहे। या तपासात उघडकीस आलंय की 1.5 वर्षापूर्वी झालेल्या वादातून युनुसने संधी साधून धारदार विळा आणि काठीने नाझीम यांच्यावर हल्ला करून खून केलाय। पोलिसांनी आरोपीकडनं रक्ताने माखलेले कपडे आणि हत्यारे जप्त केली आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक लहुजी तावरे आणि सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पुढील तपास PSI हेमंत चौधरी करत आहेत। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी भेट देत तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत। दुश्मनीचा सूड अखेर खून बनून समोर आली आहे, पण पोलिसांची तत्परता हीच खऱ्या न्यायाची पहिली पायरी ठरली आहे। पुढील तपास कसा बढ़तो याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 6 जणांना अटक केली आहे। काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या या तक्रारीवरनं सुरू झालेल्या या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून शिक्षण व्यवस्थेत नकली प्रमाणपत्रांच्या आधारे उच्च पदे मिळवण्याचा प्रकार किती गंभीर आहे हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झालं आहे। पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला असून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे। हा प्रकार केवळ एकट्या नागपूर पुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो आहे। जो शिक्षण मुख्याध्यापकच्या नियुक्ती संदर्भात जो गुन्हा सदर पोलीस स्टेशनला दाखल झाला होता, त्याच्यात अद्याप तो 6 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। 5 आरोपींचा MCR झालेला आहे आणि 1 आरोपी आमच्याकडे सध्या PCR रिमांडमध्ये आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। ज्या संबंधित त्या मुख्याध्यापकाच्या नियुक्ती संबंधित जे बोगस डॉक्युमेंट ज्यांनी बनवले तो आरोपी आम्हाला मिळालेला आहे। तो अर्जुनी मोरगाव गोंदे या ठिकाणी शिक्षक पदावर नोकरी करतो आणि त्याने हा प्रस्ताव बनवण्यास मदत केल्याची आम्हाला इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती मिळाली। तसा पुरावा मिळाल्यानंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे। त्याच्या अनुषंगाने आमचा जो पूर्वीच्या ज्या अटक होत्या डेप्युटी डायरेक्टरचे जो स्टाफ आणि डेप्युटी डायरेक्टर यांना याच्यामध्ये अटक केलेलं होतं। जे बाकी जो प्रस्ताव बनला गेलेला आहे त्याच्या अनुषंगाने ZP नागपूर या ठिकाणी आम्ही चौकशी केली। त्या ठिकाणची काही कागदपत्रे आम्हाला प्राप्त करावायचे आहेत। तसेच ZP भंडारा ज्या ठिकाणी हा प्रस्ताव अप्रूव्हल मिळालं मुख्याध्यापक पदासाठी त्या ठिकाणचं सुद्धा आम्ही पुढील तपास करत आहोत। त्या ठिकाणची काही कागदपत्रे आम्हाला तपासासाठी आवश्यकता आहेत, त्या ठिकाणची आम्ही कागदपत्र मिळवून घेत आहोत। आणि यामध्ये आणखीन इतर लोक कोण इन्व्हॉल्व आहेत, कुठले त्या ठिकाणी ज्या प्रस्तावावर सिग्नेचर केलेले आहेत त्या खऱ्या आहेत खोट्या आहेत, त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे, त्यामुळे आताच त्याबद्दल सांगणं उचित राहणार नाही। बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पद मिळवणं ही केवळ फसवणूकच नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतचा एक प्रकारचा खेळ आहे। पोलीस तपास सुरू असून या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे हे तपासातून लवकरच स्पष्ट होणार आहे। समाजातील शिक्षण संस्थांवरचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी अशा प्रकारांना तात्काळ आणि कडक शिक्षा होणे आवश्यक आहे। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256, तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व ताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.